7वा समास आहे आणि आपला दशक चालू आहे तो 12वा आहे. त्यामध्ये सुरुवात जी केली आहे ती श्रोता विचारतोय आणि श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय, श्रोत्याला उत्तर देत आहेत. म्हणजे जसा उपनिषदामध्ये श्रोता वक्ता संवाद आहे तसा संवाद आहे. आता इथे अनेक वेळा समर्थांनी त्याचा उपयोग केलाय. किंबहुना सुरुवातच ग्रंथाची अशी केली आहे की ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलला विशद भक्ती मार्ग. सुरुवातच त्यांनी केली की हा गुरु शिष्य संवाद आहे आणि त्या संवादामध्ये मग काय बोललं जातं किंवा त्या संवादामध्ये कसे विषय मांडले जातात. पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, जे श्रोता आहे तो प्रश्न विचारतो आणि त्यानंतर जो वक्ता आहे तो उत्तर देतो. क्वचित श्रोतामध्ये प्रश्न विचारतो. असं सगळं त्याला एक गुरु शिष्य संवादाचं रूप दिलेलं आहे. आता इथे तसंच आहे. इथे पूर्वपक्ष केला आहे म्हणजे ज्या शंका आहेत त्या सुरुवातीला विचारलेल्या आहेत आणि मग त्याचं उत्तर वक्ता देतो. तर श्रीराम, न्याये निष्ठुर बोलणे, बहुतास वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. तर त्यांनी असं म्हटलंय की न्यायनिष्ठूर, अगदी तर्क कठोर, हे असं म्हणजे असं, असं नाही म्हणजे नाही, अशी काही माणसं सडेतोड बोलणारी असतात. ती त्याच्यापेक्षा जास्त किंवा वेगळं बोलू शकत नाही. तर ते म्हणतात असं बोलणं पुष्कळांना कंटाळवाणं वाटतं. हे काय आहे, वृक्ष बोलणं किंवा हा सगळा व्यवहार वृक्षतेनी करणं तो आवडत नाही. जसा भोजनाच्या वेळी जर माणसाला उल्हासित वाटत असेल आणि चांगली कडकडून भूक लागली असेल तर जेवणाचा जसा आनंद असतो की फारशी तब्येत बरी नाही पण आता काय करणार, डॉक्टरांनी औषध घ्यायला सांगितलंय, काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून घासभर भात घ्यायचा, तर तो जसा खावत नाही माणसाला, तसं त्यांनी इथे म्हटलंय की तसं हे न्यायनिष्ठूर बोलणं लोकांना आवडत नाही. तत्वज्ञानाच्या बाबतीत म्हणता येईल की तत्वज्ञान सुद्धा कठोरपणे सडेतोडपणे सांगितलं तर लोकांना आवडत नाही. त्याला रंजक केलं तर तत्वज्ञानाची गोडी वाटते, अन्यथा वाटत नाही. बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले, हे तो घडेना. अगदी मुळावरती घाव घातलाय प्रश्न विचारणाऱ्याने. तो म्हणतो अहो तुम्ही सगळे विषय सोडून द्या म्हणून सांगता आणि विषय सेवनाशिवाय हा देह चालेल कसा. समजा आम्ही नाही जेवलो हा देह चालणार आहे, नाही झोपलो हा देह चालणार आहे. म्हणजे जे जे काही दैनंदिन जीवनामध्ये जीवन चालू ठेवण्याकरता करावं लागतं त्या सगळ्यालाच तुम्ही विषय म्हटलेलं आहे आणि ते सगळं टाकलं तर आम्ही जगू कसे. त्यामुळे आम्हाला जगता तर आलं पाहिजे, त्याकरता म्हणून तर आम्हाला या विषयांचं सेवन केलंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. म्हणाले दुसरं आम्हाला असंच जगामध्ये दिसतं की बोलणारा पुष्कळ बोलतो. मी आपल्याला नेहमी म्हणते तसं की वक्त्याला काही लागत नाही बोलायला, कारण चालणं अवघड आहे, बोलणं फार सोपं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष समर्थांनी सुद्धा कृती करणाऱ्याचं महत्त्व सांगितलंय की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाहीतर मला सांगा आज एवढ्या महंतांच्या वरती कोर्ट केसेस होतात, त्यांची बेअब्रू होते. आता त्यांचा एवढा मोठा शिष्य संप्रदाय असताना सुद्धा हे सगळं का घडावं. म्हणजे लोक म्हणतात नाही चूक नाही आहे, तरी सुद्धा आपण एक क्षणभर धरू, ठीक आहे चूक नाही आहे, आपण धरू की अपराध नाही आहे. पण कोर्ट केस करण्यासारखी परिस्थिती तरी का निर्माण होते. कारण त्या निस्पृहाच्या जवळ त्याला कशाचंच आकर्षण नसतं, त्याच्याजवळ काहीच नसतं आणि ती व्यक्ती या जगाकडून काही मागत नसते आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध कुठे जाणार, त्याच्या विरुद्ध कुठे दावे लावणार. ज्या अर्थी कुठेतरी दावे लावण्याचा संबंध येतो त्या अर्थी त्या महंताचा कुठेतरी स्वार्थाशी संबंध आहे, कुठेतरी लोकेशनेशी संबंध आहेत, कुठेतरी धनेशनेशी संबंध आहे, येतोच येतो. कारण हे सगळं कशाकरता पाहिजे. समर्थांनी सांगितलंय की कुणीही मठमंदिरांची स्थापना करू नये. कशाकरता करायची, काय करायचंय, आपलं वेगळं. पण माझा तर एक नेहमीचा दावा आहे की पुष्कळ पैसे मिळत असले शिष्यांकडून तर आज भारतभरामध्ये एवढी मंदिरं पडली आहेत कारण त्यांचा जीर्णोद्धार. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणच्या सगळ्या मठमंदिरांचा जीर्णोद्धार करा
त्याला ऐस पैस चांगलं वाढवा, त्याला वैभवाला न्या. तुम्हाला तुमचा आश्रम वेगळा कशा करता पाहिजे? तुम्हाला तुमचं संस्थान का लोकेशन आहे, तुम्ही मान्य करा की न करा. म्हणून समर्थांनी म्हटलं मठ मंदिरांची स्थापना करू नका. त्यांनी सांगितलं हे करणं योग्य नाही, आणि हे करणारा त्याच्यात गुंतून पडला आहे ही गोष्ट नक्की. कारण नाही तर मठ मंदिर स्थापायला कोणी उभं राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की त्याचे नाव हीन विवेक. विवेकाच्या गोष्टी पुष्कळ बोलतो तो, पण तो हीन दर्जाचा विवेक आहे. म्हणजे आपलं दुसऱ्याला काहीतरी सांगत राहायचं आणि आपण काहीतरी वेगळंच वागायचं, या वागण्याला काही अर्थ नाही. येणेकरिता सकळ लोक हसो लागती. त्यामुळे लोक त्याच्याकडे बघून हसायला लागतात. लोकांना असं वाटतं की अरे काय सांगतो हा मनुष्य, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः तर कोरडा पाषाण आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून विषय त्यागे विण तो काही, परलोक तो प्राप्त नाही. त्यामुळे म्हणाले आपल्याला एक निश्चित सांगतो की समर्थांना तो मनुष्य सांगतोय आता, म्हणजे जी शिष्यमंडळी आहेत त्यातला कुणीतरी एक साधक त्यांना विचारतोय. आणि तो म्हणतो की ठामपणाने जे सांगितलं जातं की विषय त्यागाशिवाय काही परलोकाची प्राप्ती होत नाही किंवा उत्तम गती प्राप्त होत नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. हे असंच बोलणं आम्हाला सगळीकडे ऐकू येतं आणि हेच बोलणं बरोबर आहे असंही आमच्यापर्यंत येऊन पोचतं. म्हणाले प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती. म्हणाले प्रपंचातली माणसं प्रपंच करतात, ती जेवतात खातात, आणि परमार्थ करणारा काय नुसतं आकाशाकडे डोळे लावून उभा राहतो न खाता पिता. म्हणाले उभयता सारिखे दिसती विषयाविषयी. दोघेही जण, जो प्रपंच करतो तोही आणि परमार्थ करतो तोही, अन्न वस्त्र निवाऱ्याची जरुरी दोघांनाही आहे. कुठेही असला, कोणत्याही प्रांतात असला तरी ह्या गोष्टी त्याला आवश्यकच आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विषयांचा त्याग केला आहे असा ह्या जगात कोण आहे? या जगात असा कोणीही नाही. याचा निर्वाह मज लागी देवो निरोपावा. या असा जो कोणी आहे त्याचं वर्णन मला करून सांगावं. याचा निर्वाह, निर्वाह म्हणजे याचा व्यवहार कसा चालतो, याचा व्यापार, देह व्यापार कसा चालतो, जीवन व्यापार कसा चालतो, हे तुम्ही मला उलगडून सांगा. विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. संपूर्ण विषयाचं म्हणजे आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं आपण आपल्या ठिकाणी अवदासिन्यानी त्यागून जीवन जगणं, हे विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा. हा सगळा टाकून मगच परमार्थाकडे वळावं. ऐसे पाहता गोवा दिसत, गोवा म्हणजे गोंधळ, गडबड, याच्यात काहीतरी गडबड दिसते म्हणाले. असं नाही होऊ शकत. सगळ्या विषयांचा त्याग करावा मग परमार्थाकडे वळावं असं नाही होत म्हणाले. ऐसा श्रोता अनुवादला. अशा प्रकारे श्रोत्यांनी अनुवाद, वाद म्हणजे ज्ञान, अनु म्हणजे अनुसरण. आता त्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून अनुवादला, म्हणून तो आपल्याकडून आपल्या मनामध्ये जो तर्क आहे, जो विचार आहे, तो विचार त्या वक्त्याच्या पुढे सांगता झाला, मांडता झाला. त्याला असं वाटलं आता यांच्यापुढे मांडलं पाहिजे आपल्याला, आणि म्हणून तो वक्त्यापुढे तो विचार मांडतो आहे. म्हणून इथे ऐसा पहा, उत्तर ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला एतद विषयी. समर्थ म्हणतात वक्ता उत्तर देतोय, आपण सुद्धा सगळेजण श्रोतेजन जरा सावध व्हा आणि त्याच्यामध्ये मन घाला, म्हणजे मनापासून तो विषय ऐका. वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे. वैराग्य करावा त्याग, वैराग्याने त्यागाला अनुसरावं, तरीच परमार्थ योग. वैराग्य आणि त्याग ह्या एकमेकांच्या परस्पर बाजू आहेत. पण आता वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं आहे असं पुष्कळ माणसं म्हणतात. माणसं असं म्हणतात आता काय आमच्या सगळं प्रपंचाच्या जबाबदाऱ्या संपल्या, आता आम्हाला घरात फारसं लक्ष घालण्यासारखं काही राहिलं नाही. तुम्हाला अगदी खरं सांगतो, आमचं काही प्रपंचात मन नाही. हे जे बोलणं आहे
ते अंतःकरणात आपल्या कुठेतरी वैराग्य निर्माण झालं आहे असं मानण्यासारखं आहे, असं म्हणण्यासारखं आहे. खरंच त्याग होतो का वैराग्याने? जर घरात डोकं दुखायला लागलं, आपलं काहीतरी कोणावर अवलंबून राहायची वेळ आली, त्यांनी आपल्याला जेव खाऊ घालावं असं वाटलं आणि त्या माणसाला त्याचे रोजचे उद्योग आहेत, त्यांनी काय पाहिजे जेवायला एवढं विचारलं, आणून दिलं, ठेवलं गेलं की मनात सुरू होतं काय माणसं आहे, मी आजारी पडलं तर कोणी विचारत नाही, हे एक जण खोलीमध्ये चौकशीला येत नाही, मी आपली इथे पडलेली आहे किंवा मी पडलेलो आहे काय असेल ते, तर मला कोणी बघायला येत नाही. मग आता वैराग्य कुठून आलं? कारण प्रत्यक्ष त्याग होणं आणि मनामध्ये वैराग्याचे विचार येणं यात महद अंतर आहे, महद अंतर आहे. कारण प्रत्यक्ष आचरणाची वेळ आली की आपल्याला कळतं की वैराग्य काय आहे, की वैराग्याला काहीच लागत नाही, सगळ्याचा त्याग करून तो निघून गेलेला आहे. आम्हाला सगळं आम्ही सोडलंय, आता आम्ही बाहेर पडलो, आता आम्हाला कशाची आवश्यकता नाही असं म्हणताना आपला प्रपंच एवढा असतो की घरामध्ये बसायला उठायला जागा शिल्लक राहत नाही. कारण सगळा संग्रह हा कुठला वैराग्याचा भाग आहे. मनात पुष्कळ काही बोलतो पण प्रत्यक्ष त्यागलं जात नाही, प्रत्यक्षात त्याग होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी की वैराग्या परत पुढे गेलं कुठेतरी असं, वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. म्हणून म्हणाले असं सांगतात की वैराग्य आणि त्याग घडल्याशिवाय परमार्थ घडत नाही. मग परमार्थ योग येण्याकरता प्रपंचामध्ये आपल्याला सांग म्हणजे सर्व बाजूनी प्रपंच टाकला कीच परमार्थ प्राप्त होतो. मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. तर ते म्हणाले की आता श्रोता सांगतोय, आपला वक्ता सांगतोय आणि त्यांनी सांगितलं की हो खरं आहे की वैराग्य ठेवावं, त्याग करावा, वैराग्य आणि त्यागाच्या जोडीने परमार्थ साधावा, प्रपंचामधून मन पुष्कळ काढून घ्यावं तर मनुष्याचा परमार्थ होऊ शकतो हे म्हणतात, हे खरं आहे. मागे ज्ञानी होऊन गेले, पूर्वी हे सगळं ज्ञान सांगणारे लोक होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले. त्यांनी सुद्धा परमार्थ मार्गावरती उभं राहावं, चालावं म्हणून त्यांनी काही कमी नाही कष्ट केले. तरी मग विख्यात झाले भूमंडळी, आणि त्यांचे कष्ट या भूमंडळी म्हणजे या लोकांमध्ये विख्यात झाले, म्हणजे लोकांच्या मध्ये प्रसिद्ध पावले की तुकाराम महाराज कसे राहिले, किती दारिद्र्य, खायला नाही, प्यायला नाही, घरामध्ये मुलांची अवस्था कठीण आहे, खाणं पिणं नाही म्हणून मुलं आपले जीव टाकतील अशी स्थिती पुढच्या पिढीची आहे. मागची पिढी तर बिचारी उपवाशी राहून राहून मरून गेली. त्यामुळे हे सगळं जे जीवनामध्ये बघायला मिळालं किंवा जे अनुभवावं लागलं किंवा ज्यातून जावं लागलं, पुष्कळ कष्ट आहे. ज्ञानेश्वरांना काय कमी कष्ट पडले? ज्ञानेश्वरांना रोज उपवास घडत होते, कोण त्यांना भिक्षा देणार, कोण त्यांना त्या गावामध्ये खायला घालणार? कुणीतरी केव्हा तरी चोरून मरून त्यांना काहीतरी थोडंसं आणून दिलं तर त्याच्यावर त्या चार भावंडांनी काय 2-4 दिवस निर्वाह करायचा तर करावा. जी काही ही परिस्थिती आहे लौकिक पाहता तर त्यांना कष्ट पुष्कळ घ्यावे लागले. तरी मग विख्यात झाले भूमंडळी, त्यांच्या त्यागानेच ते या भूलोकामध्ये विख्यात झालेत, प्रसिद्ध झालेत. येर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. बाकीचे सगळे जे आमच्यासारखे आहेत ते म्हणतात मत्सर करिताच गेली, ते मात्र यांच्यासारखे राहिले नाही. वैराग्य अंतःकरणात आलं नाही, त्यामुळे दुजा भाव आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अनेक प्रकारचे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाचा कोणता न कोणता तरी स्पर्श कोणत्या तरी बाजूनी आम्हाला झालेलाच आहे, होतोच आहे. आणि म्हणून म्हणाले अन्न अन्न म्हणता मेली. अन्न अन्न एक प्रतीक आहे त्याचं, अन्न अन्न म्हणता मेली, पाहिजे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, करता करता मेली. मेली म्हणजे आयुष्यात जन्माला आला, गेला गेला, बापुडा व्यर्थ गेला. म्हणजे जन्माला आला आणि गेला, त्यांनी जीवनाचा फारसा विचार केलाच नाही, गांभीर्याने आपल्या जीवनाकडे पाहिलंच नाही. आलेला प्रत्येक दिवस सुखात जातो आहे बस. कदाचित पूर्वजांच्या पुण्याईनी असेल, कदाचित आईवडिलांनी ठेवलेल्या धनसंपत्तीमुळे असेल, किंवा कदाचित परिस्थितीची अनुकूलता असेल की ज्याच्यामुळे अचानक काही गोष्टी फळाला आल्या, आयुष्यभर निघून गेलं. असं म्हणाले कुणाच्याही जीवनामध्ये असं जर घडू शकलं
तर म्हणाले ते आपल्या आयुष्यामध्ये याकडेचं त्याकडेला आयुष्य लावू शकतात. दुसरं एक आहे की इथे अन्न अन्न म्हणता मेली असं म्हणायचं कारण काय आहे? आपल्याकडे उपनिषदांचा विषय आहे. त्या उपनिषदांनी ऐतरेय उपनिषदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की परमात्म्याला अत्ती असं म्हटलंय की खाणारा. म्हणजे कोणाला खातो? आम्ही अन्नाला खातो आणि अन्न आम्हाला खातो. म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे असं उपनिषदांनी म्हटलंय आणि अन्नाची उपासना करावी. पण अत्ती म्हणजे अन्न खाणारा किंवा तो आम्हाला खाणारा, त्याला अत्ती हे विशेषण लावलंय. आम्ही अन्न खातो. आपल्याकडे इंग्रजीतली म्हण आहे तशी की खाल्लेल्या अन्नावरती अर्ध्या अन्नावर तो जगतो आणि अर्ध्या अन्नावर डॉक्टर जगतो. कारण जरुरीपेक्षा जास्त मनुष्य खातच राहतो आणि त्यामुळे दुखणे आणि व्यथा शरीराला जडवून घेतो आणि त्यामुळे डॉक्टरचं बरं चालतं आणि म्हणाले त्याचा व्यवसाय चालतो. खाणाऱ्याचं आयुष्य कमी होतं कारण तो जे अन्न खातो ते अन्नच त्याच्या शरीराला खातं. म्हणजे आणि म्हणून तो अन्न तो खाणारा आहे, तो नष्ट करणारा आहे. अत्ती असा शब्द वापरला. म्हणून इथे त्यांनी अन्न अन्न शब्द का घातला? ते म्हणाले खाण्याची हाव नुसती नाही, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे करत मनुष्य मिळवत 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 किंवा मिळायची इच्छा करत शेवटपर्यंत म्हणाले त्याची इच्छा संपत नाही, त्याची वासना संपत नाही आणि हे सगळं करत करत हे प्राप्त करत करत त्याचा जीव जातो किंवा संपतो. तो कित्येक भ्रष्टली पोटासाठी. तसंच हा सगळा भ्रष्टाचार आहे तो त्यासाठीच आहे. फक्त प्रत्येक वेळी पोटच भरावं लागतं असं नाही आहे. एवढंच आहे की पोट भरतो असं जर म्हटलं तर त्यांचं पोट पुष्कळ मोठं आहे, एवढंच आहे. पोटाला मर्यादा गणपतीचा जसा लंबोदर येतो तसं त्या गणपतीच्या लंबोदरात सगळी ब्रह्मांड सामावणं एवढंच तरी वर्णन आहे. इथे कितीही मिळालं आणि कितीही सामावलं तरी यांची पचनाची ताकद इतकी वाढलेली आहे की यांच्या पोटामध्ये मिळेल ते घालणं शक्य आहे. म्हणून ते म्हणतात पोटासाठी, इच्छेसाठी, आकांक्षेसाठी, प्रवृत्तीसाठी कित्येक भ्रष्ट झाले आणि वैराग्य मुळी होऊन नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही. वैराग्य मुळी होऊन नाही म्हणजे मुळीहून मुळातच नाही, प्रवृत्तीतच नाही आणि त्यामुळे यातली कोणतीच गोष्ट त्याला पटत नाही. कारण असं आहे की वैराग्याच्या मागे कष्ट आहे की वैराग्यशीलता अन्नाचं सेवन करायचं आहे पण हे एवढं एवढं केल्याशिवाय अन्न सेवन करणार नाही. देवाची पूजा करेन, पंचोपचारांनी तरी पूजा करेन, देवाला नैवेद्य दाखवेन, मग मी भोजनाचं सेवन करेन. आपल्याला इथे सकाळ झाली की चहाशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. म्हणजे परमात्मा आणि मग आपण असं नाही. आधी आपण, आधी पोटोबा, मग विठोबा जमला तर. त्यामुळे तो जो आहे तो नंतर आहे आणि वैराग्यामध्ये कोणताही विषय स्वीकारला तर तो स्वीकार प्राधान्याने आहे. त्याच्यामध्ये आपलं मला जमलं तर, पटलं तर, झालं तर हा विषय नाही. म्हणून ते इथे म्हणतात की मुळातच वैराग्य नाही. वैराग्यशील माणसं जी मुळातून असतात ती वेगळीच असतात. त्यांना जीवनाविषयीचं स्वतंत्र आकर्षण राहिलेलंच नसतं. त्यांचं आकर्षण त्यांच्या ध्येयाशी, त्यांच्या उद्दिष्टाशी, त्यांच्या जीवनपद्धतीशी, त्यांनी स्वीकारलेल्या काही ध्येय धोरणांशी ते जोडलेले असतात. त्याच्याशिवाय त्यांना या जगात दुसरं काही दिसत नाही. म्हणाले ज्ञान प्रत्ययाचे नाही. त्याला प्रत्ययाचं ज्ञान येत नाही म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान तो घेत नाही. ज्ञान प्रत्ययाचे नाही. शुची आचार तोही नाही. शुची म्हणजे शुचिस्मंत किंवा पवित्र, शुद्ध, निर्मल असा आचार तोही नाही. भजन कैचे, मग ईश्वराचं स्मरण कुठला करतो? त्याला आहे कुठे वेळ ईश्वराचं स्मरण करायला? ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन. समर्थ म्हणतात ही सगळी माणसं आपल्या स्वतःला सज्जन म्हणून घेतात. पाहो जाता अनुमान अवघाचं दिसे. आता सज्जन म्हणजे सतजन आणि सत म्हणजे सतावर श्रद्धा ठेवणारा. सतावर म्हणजे शाश्वतावर श्रद्धा ठेवणारा. जो शाश्वतावर श्रद्धा ठेवतो असा स्वतःला समजतो आणि तो स्वतः त्या शाश्वताशी कुठलं देणं घेणं, त्याच्याशी आपला काही दुरान्वयाने संबंध आहे
असंही त्याला वाटत नाही. आणि म्हणून ते म्हणतात, आपण असं म्हणत की सज्जन पाहो जाता अनुमान. हे सगळं अनुमान आहे. म्हणजे अनुमान याचा अर्थ ही कल्पना आहे. कल्पना का? कारण अनुमान हे प्रमाणच असं आहे की जे आम्ही तर्काने किंवा निष्कर्षाने काढलेलं आहे. आणि म्हणून न्यायशास्त्रामध्ये आपण नेहमी म्हणतो तसं, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, की जिथे जिथे धूर दिसतो आहे तिथे तिथे नक्की अग्नी असला पाहिजे. नॉट नेसेसरीली असं काही असलंच पाहिजे असं काही नाही आहे. समजा एखादा कारखाना आहे आणि त्या कारखान्यापासून त्याच्या चिमणीतून धूर बाहेर पडतो. तो जो धूर आम्ही लांबून पाहिला तर आम्हाला फक्त धुराचा लोट आकाशात आलेला दिसेल. अग्नी करताच असेल का? नसेल. पण आम्ही एक निश्चित अनुमान केलेलं आहे की जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे. तर ते म्हणतात अशा प्रकारे या कल्पना आहेत की आपण आपल्या स्वतःला सत्जन म्हणजे चांगले लोक, सत्याने चालणारे लोक, सत्याकडे जाणारे लोक, सत्याचं स्मरण ठेवणारे लोक असं आम्ही आम्हाला समजतो. ही एक कल्पना आहे म्हणत की असं काही खरं नाही आहे. पाहो जाता अनुमान अवघाचं दिसे. आमचा सगळाच व्यवहार हा अनुमानाचा म्हणजे कल्पनेचा आहे. कसा आहे आणि का आहे? त्याला कारण दोन आहेत. एक कारण असं आहे की आम्ही जो विचार करतो त्याला नेहमीच मी तहाप्रमाणे, की मला असं वाटतं की मी असं समजतो, मला याची रुची आहे, मला हे करावं असं वाटतं, की हे कुठे वाईट आहे, हे चांगलंच आहे, मग मी केलं तर कुठे बिघडलं. ही जी भूमिका आहे हे एक कारण आहे की मला जे योग्य वाटतं ते मी करेल. आणि बरोबर त्याचीच पाठीमागची बाजू म्हणजे नाण्याची दुसरी बाजू म्हणावी तशी, की आम्हाला शास्त्राने जी मर्यादा घालून दिली आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. ती जर आम्हाला मान्य असती तर आम्ही त्या मर्यादेप्रमाणे चाललो असतो. तर आम्हाला त्या मर्यादेने चालावंसं वाटत नाही. मग नका चाले ना, तो काही प्रश्न नाही. पण तरीसुद्धा आम्ही स्वतःला मात्र सज्जन म्हणवून घेतो. म्हणजे आमची श्रद्धा स्वतःवर आहे, चांगल्यावरच आहे. कोण सांगतं चांगल्यावरच आहे? आम्ही व्यवहारामध्ये जे आचरण करतो त्या आचरणात कितीतरी गोष्टी चुकीच्या असतील की ज्या चुकीमुळे आमचं शरीर, ज्या चुकीमुळे आमचं मन, ज्या चुकीमुळे आमची बुद्धी, या तिघांनाही अडचण निर्माण होत असेल. या तिघांच्याही बाबतीमध्ये आमच्याकडनं जे काही केलं जातं त्यामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होत असतील. जे आम्ही खाण्याच्या सवयी वाढून घेतो. आता लोक जे आता मला माहीत नाही अगदी आताची पिढी तर अशा ह्या बाबतीत अवेअर नाहीच आहे किंवा विचार करतच नाही. पण माझ्या पिढीमध्ये एक विचार रुजत होता की काही फरक पडत नाही, की पोळीच पाहिजे हा काही भाग नाही आहे. म्हणजे ब्रेड हा पोळीला उत्तम पर्याय आहे. किंवा आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जेव्हा जेवणामध्ये पोळीचे प्रकार ठेवतात तेव्हा त्याचं हेडिंग ब्रेडच असतं की किती प्रकारचे ब्रेड. मग तो पराठा असेल, लच्छा पराठा असेल, नाही तर भरलेला असेल, नाही तर आणखीन काही असेल, त्याचे प्रकार असतील. ब्रेडही प्रत्यक्ष असेल, चपाती असेल, रोटी असेल, काही असेल, नान असेल, पण त्या सगळ्याला नाव त्यांनी ब्रेडच दिलं आहे. म्हणजे एकाला पर्याय दिले आहेत आणि त्या पर्यायात पोळी बसते असं म्हटलेलं आहे. आणि आपण पोळी किंवा फुलका किंवा रोटी काय असेल ते आपण असं म्हणतो की त्यातल्या त्यात गव्हाच्या अन्नामधलं रोजच्या जीवनामध्ये आरोग्याला अधिक उपयुक्त असणारं पोळी, चपाती, पराठा, फुलका हेच आहे. पण आता आपण म्हणतो नाही त्याला का, असं काही नाही आहे. ब्रेड पण तितकाच चांगला आहे, खा. म्हणजे आता तो आम्ही स्वीकारला आणि आम्ही स्वीकारल्यानंतर आम्ही त्याला असं म्हटलं की हे माझ्या आरोग्याला योग्य आहे. किंवा मी माझ्या आरोग्याचा विचार करत नाही, मला फक्त पोळी करायची नाही म्हणून मला ब्रेड मान्य आहे आणि म्हणून मी तो ब्रेड स्वीकारला आहे. आता ह्याला आम्ही योग्य म्हणावं का अयोग्य म्हणावं? मनाच्या बाबतीत आहे की बापरे आपल्याला हे एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये आपण नाही राहू शकत. तर त्यामुळे आपण काही कुठल्या अशा गजबजाटामध्ये आपण जाणार नाही. यात्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही या असं म्हणा, आपण नाही जाणार त्या यात्रेत. आपण जेव्हा निवांत असेल ते मठ मंदिर तेव्हा आम्ही जाऊ. यात्राकाली आम्ही जावं का जाऊ नये हा विषय वेगळा आहे. पण आम्ही निर्णय काय घेतो की त्या स्थानावरती त्या मुहूर्तावर त्याची असलेली जी विशेषता आहे ती काही आमच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. जायचं आहे ना मग बघायला, मग आपण जाऊ आपल्या सोयीने केव्हा तरी. किंवा जायचं आहे ना आपल्याला, मग या गर्दीत नको. म्हणजे निर्णय कोणी केला? निर्णय आमचा आम्ही केला.
की आम्ही कुठे जावं, आम्ही केव्हा जावं, आम्ही कसं जावं, आणि मग त्याचे लाभ कोण ठरवणार? पर्यायाने आम्हीच ठरवले, आमच्या दृष्टीने हे योग्यच आहे. आणि मग आपण नेहमी म्हणतो हे आम्ही न याला हा पर्याय काढला, आम्ही न त्याला तो पर्याय काढला. आणि हे जेव्हा मनुष्य आपल्याकडनं वागत असतो तेव्हा तो शास्त्र का निर्माण झालं याचा विचार करत नाही, किंवा तेव्हा तो समोरच्यांनी सांगितलं की हे चांगलं आहे तर हे चांगलं का आहे, ते चांगलं आहे असं धरून 1, 2, 3, 4 विचार करूया, होत नाही. त्याला काय झालं, तुम्ही चांगलं म्हणता, आमच्या दृष्टीने असं काही आवश्यक नाहीये, की ते कसं आवश्यक नाहीये याचा तर्क आपण मांडत जातो. आणि म्हणून आपल्याकडे पहिल्यांदाच सांगितलेली गोष्ट अशी आहे की गीताकारांनी ते अधिक स्पष्टतेने मांडलंय की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित, की काय करावं आणि काय करू नये याकरता प्रमाण कुणाला मानावं, शास्त्राला मानावं. मग कोणतं शास्त्र मानायचंय, त्या शास्त्राप्रमाणे चालावं. आम्हाला आधुनिक विज्ञान मानायचंय, त्याच्याप्रमाणे चाला. तुम्हाला सनातन परंपरा मानायची आहे, त्याच्याप्रमाणे चाला. तुम्ही तुमची एक परंपरा निर्माण केलेली आहे, त्या परंपरेची महती काय, त्याच्याप्रमाणे चाला. एकांनी मला सांगितलं, अहो हे तुमचे सोलापूरचे पंचांग करते, त्या पंचांगकर्त्यांनी दात्यांनी निर्माण केलेलं जे पंचांग आहे तेच पंचांग कशाला वापरायला पाहिजे. अहो म्हणाले आमच्या स्वामींचं पंचांग आहे. आता बघा म्हणाले, तुमच्या आणि आमच्या गणितामध्ये फरक पडला की म्हणाले तुमची एकादशी वेगळी येते, आमची एकादशी वेगळी येते, तुमच्या तिथ्या आमच्या तिथ्या वेगळ्या येतात. मग ग्रहणाच्या वेळी पौर्णिमा वेगळी आली की तिथं जुळवूनच घ्यावं लागतं. पण पंचांग कुणाचं कसंही झालं तरी सुद्धा जेव्हा ध्रुव पातळीवरती पंचांगाचा विषय येतो आणि आमच्याकडे जेव्हा ग्रहण दिसण्याचा काल असतो तेव्हा त्यांचं पंचांग वेगळं हे पंचांग वेगळं म्हणून ग्रहण दिसायची वेळ बदलत नाही. आकाशामधला तो फेनॉमिनन आहे, तो जो परिणाम आहे, आविष्कार आहे, घटना आहे, ती घटना तशीच घडते. मग त्या घटनेमध्ये सगळा काल जुळवून घेतला जातो. मग त्यांनी सांगितलं की अहो असं कसं, सगळ्यांनी जर एकच पंचांग वापरलं तर सगळ्या भारतामध्ये एक युनिफॉर्मिटी, एक समानता नाही का राहणार, अडचण काय म्हटलं, वापरायला काहीच अडचण नाही. मग म्हणाले आमचे स्वामी सांगतात की आम्ही सुद्धा तुमचं पंचांग वापरू, पण कोणतं तरी एक सामान्य निर्णय करा आणि त्या निर्णयाप्रमाणे ते पंचांग तुम्ही प्रमाणभूत धरा. अहो इतकं सगळं जर तुम्हाला कळतं आहे तर मग बघा ना कोणत्या गोष्टीला प्रमाणभूत मानायचं ते. मग हे सगळं का बोलायचं की तुम्ही सगळ्यांनी आम्ही काय म्हणतो ते ऐका. म्हणजे आम्ही हे पंचांग वापरत असू तर आमचंच पंचांग तुम्ही वापरा. कारण का, तर सगळ्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी पाहिजे, समानता पाहिजे. मग समानतेकरता तुम्ही तुमचं सोडा. हे काय आहे इथे की शास्त्र बाजूला राहिलं आणि अहंकार बलवान झाला. त्यामुळे मनुष्य व्यवहारामध्ये सुद्धा मला काय वाटतं ते मी करेन. ठीक आहे, आपल्या घरातले लोक आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना नाही ना पटत, नको येऊ दे, काही फरक पडत नाही. आपल्याला पटतं आपण करू, आपल्याला पटतं आपण करू. ही गोष्ट वास्तविक पाहता व्यवहारतः योग्य नाहीये, मनुष्याकरता योग्य नाहीये. कारण आपले जे सगळे संबंधी सोयरे आहेत ते सगळे आपले आप्त आहेत. आप्त म्हणजे आपल्याला ते जोडले गेलेले आहेत, ते प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून म्हणजे त्यातनंच शब्द आलेला आहे प्राप्त. आप्त मधूनच प्राप्त झाला. आप्त वाक्य, आप्त म्हणजे आपले नातेवाईक, हितसंबंधी, आणि ते आम्हाला प्राप्त म्हणजे प्रकर्षेण आप्त आमचे, म्हणजे विशेषत्वाने आप्त आहेत. म्हणजे आपण म्हणतो नाही आमची मित्रमंडळीच आहेत पण ती काय आम्हाला घरच्यांपेक्षा जास्त आहे. मग ती प्राप्त आहेत, ती प्रकर्षेण आप्त आहेत, ती आपल्या अधिक जवळची आहेत. त्यामुळे हे जे आप्तेष्ट आहेत त्यांना तोडून टाकणं का, तर काय आपलं काही त्यांच्याशी जमत नाही. अरे कुणाशी जमतं, आपलं आपल्या मुलीशी जमू शकत नाही, आपल्या आईशी जमू शकत नाही, घरातल्या कोणत्याच व्यक्तीचं कोणत्याच व्यक्तीशी जमणं शक्य नाही. कारण दोन व्यक्ती या नेहमीच वेगळ्या स्वतंत्र विचारांच्या, स्वतंत्र भूमिकेवर जुळवूनच घ्यावं लागतं. मग जर घरात जुळवून घ्यायचं, आप्तांशी जुळवून घ्यावं. मग शास्त्र सांगतं की नाही बाबा, मामाशिवाय लग्न होत नाही, आत्याशिवाय नाव ठेवलं जात नाही. का, तर ती आत्या नको म्हणून तिला बाद करू नका.
तो मामा नको म्हणून त्याला बाद करू नका, नातेसंबंध ठेवा. नाही तर कशा करताय? शास्त्र लावलं, मर्यादा लावल्या, काही म्हणजे विशिष्ट असे रूढी आमच्याकडे रूढ झाल्या, एवढ्या करताच झाल्या की इथे आपण जे म्हटलं ना की या ठिकाणी एकच आहे की इथे जेव्हा तो सांगतो आपल्याला की मी स्वतः सज्जन आहे, मी सज्जन आहे हे सांगण्याकरता आपल्याला आपलं लेवल लावायला लागावं ह्याच्यासारखं दुसरं काही नाही. कारण आपल्यालाच सांगायला लागतंय की मी सज्जन आहे. काही आवश्यकता नाही मला मी सज्जन आहे असं वाटण्याची, की मलाच असं वाटलं पाहिजे की मी सज्जन आहे याचं सर्टिफिकेट लोकांनी वेळोवेळी मला दिलं पाहिजे. एका माणसाने दिलं किंवा 4 माणसांनी दिलं तर तेवढ्या 4चा गट करून मी राहीन आणि मी सज्जन आहे असं सांगायला मिळेल, कारण ती 4 मला चाहणारी माणसं आहे. असं नाही, कुणालाही वाटलं पाहिजे की नाही हा माझा शत्रू आहे का मित्र आहे हा प्रश्न नाही, पण हा सज्जन आहे. सज्जन तो सज्जनच आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की जयास नाही अनुताप हेची एक पूर्व पाप क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. जयास नाही अनुताप म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठेही वेळ घालवतो, आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक नसलेली कामं आपण करत राहतो, आपल्या आयुष्यात आपण आळस करतो, आपण कितीतरी काळ निष्क्रिय राहतो किंवा निरर्थक कामात घालवतो. समर्थ म्हणतात की हे असं कसं केलं आपण, हे आपलं असं कसं झालं, आत्तापर्यंत आपण असं वागलो ठीक आहे पण आता ह्याच्या पुढे तरी नको, असा अनुताप म्हणाले आपल्याला कधीच होत नाही. आपल्याला उलट असं वाटतं की नाही नाही हे सगळं मला करावंच लागतं आहे. कारण असं आहे की मला जर माझं आयुष्य चालवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मला कर्तव्य म्हणून येऊन पडलेल्या आहेत, त्यामुळे मला हे सगळं केलं पाहिजे. हे सगळं करताना प्रत्येकाचं मनुष्याकडे प्रत्येक गोष्टी करता तत्वज्ञान असतं तयार. आपण हे का केलं याच्याकरता आपलं तत्वज्ञान तयार आहे, आपण हे का केलं नाही याच्याकरता आपलं तत्वज्ञान तयार आहे. म्हणजे आपण आपल्या बाजूने आपलं तात्विक स्पष्टीकरण देत राहतो की बाबा हे मला असं वाटतं म्हणून मी हे असं केलं, किंवा मला हे असं वाटतं म्हणून मी हे असं केलं नाही. तर ते सांगतात पण हे माझं चुकलं का असा प्रश्नच आम्ही आमच्या मनाला विचारत नाही. की म्हणाले नाही मग मी असं केलं खरं पण हे बरोबर आहे का चूक आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे असा म्हणाले प्रश्नच आपण आपल्या मनाला कधी विचारत नाही. आणि म्हणून ते सांगतात की हा अनुताप आम्हाला होत नाही. जे काही पूर्वी आम्ही आत्तापर्यंत वागत आलो, एखाद दुसरे प्रसंग असतील की जे आपल्या मनाला पुष्कळ मोठ्या प्रमाणात खटकलेले असतात, आपलं चुकलेलं असतं, तेवढ्यापुरतं एखाद्या वेळेला आपल्याला स्मरण होईल की नाही बा आपण त्यावेळी असं नसतं केलं तर बरं झालं असतं. जसं नेहमी असं वाटतं की वयाच्या 25मध्ये जो अभिनिवेश होता तिथे जर थोडे मॅच्युअर असतो तर पुष्कळ गोष्टींचे कंगोरे झिजले असते असं आता 60व्या वर्षी वाटतं. पण आता वाटतं तेव्हा आता तरी पुन्हा कंगोरे उत्पन्न करू नका. म्हणजे ठीक आहे तुम्ही त्यावेळी जे केलं आता आपल्याला असं वाटतं आपण त्यावेळी असं नको होतं वागायला, असं वागलं असतं तर बरं झालं असतं. मग आता तरी तसं वागू नये, आता तरी ते पुन्हा आमच्याकडनं वागलं जाऊ नये. कारण त्या व्यक्ती आणि तेच पुन्हा काही आमच्या जीवनामध्ये राहील असं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये जी जी आमच्या लोकांशी जे काही संबंध येतात आपण त्यांच्या अधिक जवळ जातो, कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने व्यवहार करावा लागतो. तो व्यवहार करताना तरी दोष टाळावेत. म्हणजे हे तर आपण करू शकतो. समर्थ म्हणतात एवढं तरी करा. म्हणून क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण त्रयस्थपणाने आपलं वागणं तपासावं की आत्ता केलं हे बरोबर केलं का नाही केलं, काय केलं, चुकलो का बरोबर आहोत. मज नाही तुझं साजेना हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास नखाते देखो सकेना ऐसे आहे. मज नाही तुझं साजेना जे माझ्याजवळ नाही ते दुसऱ्याला प्राप्त असलं ते काही ते एवढं उठून पण कसल्या जाण्या कसलं दागिने म्हणजे आपल्याला नाही म्हटल्याबरोबर दुसऱ्याचं चांगलं आम्हाला काही चांगलं दिसत नाही. ही जी स्थिती आहे त्यांनी म्हणतात मज नाही तुझं साजेना तुला सुद्धा काही उठून दिसत नाही, तुझ्याकडे सुद्धा ते शोभिवंत वाटत नाही. हे तो अवघे ठाऊके आहे जना
लोकांना हे सगळं माहिती आहे की लोक जाणू नयेत की लोक अशाच प्रकाराने व्यवहार करत असतात. म्हणून खात्यास न खाते देखो सकेना. म्हणून ज्याला खायला मिळतं आहे त्याला न खाणाऱ्याला त्याचं खाणं पावत नाही. जसा एक मधल्या काळामध्ये आपल्याकडे ट्रेंड आला होता की ज्या लोकांच्या घरामध्ये जागा समजा किती आता जास्त आणि कमी कुणी कुणाला म्हणावी हा सापेक्ष विषय आहे, पण लोकांच्या घरात जर 4 खोल्या असल्या तर म्हणाले ज्याला घर नाही त्यांनी यांच्या घरातल्या 2 खोल्यांचा ताबा घ्यावा. अरे कठीण आहे, कारण तुझ्याजवळ एक आला होता ट्रेंड असा की प्रत्येकाच्या घरावरती मर्यादा घालायची, प्रत्येकाला 2 किंवा 3च खोल्या द्यायच्या आणि उरलेली जागा त्यांनी देऊन टाकायची. त्या जागेमध्ये कुणीतरी दुसऱ्यांनी व्यापायचं. म्हणजे आपण काही कर्तृत्व करायचं नाही, पण जे माझं आहे ते माझं आहेच आणि पुन्हा तुझं आहे ते पण माझंच आहे. ही जी प्रवृत्ती आहे खात्यास न खाते देखो सकेना ऐसे आहे. भाग्य पुरुष थोर थोर त्यास निंदिती दिवाळखोर. जे भाग्यवान आहेत म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्याच मार्गाने जाणं अवलंबलेलं आहे त्यांची निंदा दिवाळखोर करीती. ज्यांना नीट वागायचंच नाही आहे असे लोक त्यांना निंदतच राहतात. म्हणाले सावास देखता चोर चरफडी जैसा. साव म्हणजे चांगला माणूस. चोरानी चांगल्याला किंवा सज्जनाला पाहिलं तो म्हणतो कुठून हा भेटला आणि कुठून हा दिसला, आणि त्यामुळे सावास देखता चोर चरफडी जैसा. तो चरफडतो म्हणजे तो आपल्या ठिकाणी त्याला शिव्या घालत राहतो, आपल्या नशिबाला शिव्या घालत राहतो. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. म्हणाले मनुष्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये कोणत्याही विषयाच्या विषयी किंवा वस्तूच्या विषयी एक निस्पृहतेची भावना, अलिप्ततेची भावना, अनासक्तीची भावना, निस्पृहपणाची भावना जर त्या वस्तूच्या विषयी निर्माण झाली तर त्याच्यासारखं भाग्य नाही. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं आकर्षण जर उरलं नाही तर मनुष्याचं भाग्य त्याच्यासारखं नाही. कसं आहे की मनुष्य सगळं बाहेर बोलतो, पुष्कळ गडगंज जरी असलं माणसाजवळ तरीसुद्धा आपल्याला काही आपल्या स्थावर जंगमामधून मिळतं आहे आणि दुसरा एखादा जास्त गरजू आहे, आपलंच भावंड आपलाच नातेवाईक, तर ठीक आहे त्याला देऊन टाका, आमचं कसंही पोट भरतं आहे, आम्हाला त्याची आवश्यकता नाही असं कोणी म्हणत नाही. आमच्या भावबंधनमध्ये तर गडकऱ्यांनी म्हटलं आहे की म्हणाले वाटणीला बसले तर फुंकणी आडवीसुद्धा कापत नाहीत, उभी कापतात. उपयोग दोघांनाही होऊ नये, यालाही नको त्यालाही नको. म्हणजे प्रवृत्ती त्यांनी असं सांगितलं इथे की अंतःकरणामध्ये थोडी तरी वैराग्यशील, थोडी तरी अनासक्तीची भावना मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. वैराग्य नाही ते अभाग्य. म्हणाले ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही त्याला अभागी समजावा, त्याला त्याच्या ठिकाणी खरोखर तो बिचारा कमनशिबी आहे, कारण त्याला त्याच्यातला आनंदच कळलेला नाही की देऊन टाकण्यातला, त्यागातला, सोडण्यातला, अनासक्तीतला. आपलं मन जे आहे त्या मनामध्ये या इतक्या सगळ्या गोष्टींचा भार आपण आपल्या ठिकाणी वाढवून घेणं. तर कबीर म्हणतात ना की कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है हमन सर बोझ भारी क्या. ते म्हणजे आमच्या डोक्यावरती पुष्कळ जरी ओझं असलं आम्हाला काही भीती नाही, आम्हाला काही त्याची काळजी नाही. कारण काय माहिती म्हणाले किती जन्मांचं किती कर्म पाठीवर ओझ्यासारखं व्हावं लागतंय, पण आम्ही काही त्याची काळजी करत नाही. कारण काय कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से. तो भगवंताच्या प्रेमाने किंवा त्याच्या प्रेमाकरता, त्याच्या दर्शनाकरता तो इतका लालायित आहे की त्याला बाकी कशाच्या विषयी भान नाही, बाकी कशाच्या विषयी आकर्षण नाही. आणि म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी वैराग्य नाही ते अभाग्य. ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे त्याला खरंच तो भाग्यशाली आहे की त्याला कशाबद्दलच काही वाटत नाही. म्हणजे कुठलंही वैभव उपभोगताना सुद्धा त्याच्याशी तो आसक्त होत नाही. आपल्याला रामशास्त्री प्रभुण्यांसारखं उदाहरण आहे की ज्या क्षणी हे चाललं आहे, हे सगळं तत्वाला सोडून चाललं आहे, हे जेव्हा लक्षात आलं की राघवादादांचा व्यवहार काही न्यायनीतीला धरून नाही, त्यावेळी त्यांनी आपल्या घरादारासकट सगळं तिथंच सोडून दिलं, निघून गेले.
ते काही त्यातलं काही 4 दागिने घेऊ त्यातले 4 भांडी घेऊ असे करत काय घेऊन जाऊ काय करू मुळीच नाही. जे राहिलं तिथे राहिलं, जे सोडलं ते सोडलं. आलो होतो काय घेऊन एका पंचावर तर आलो होतो, चाललो एका पंचावरतीच. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, म्हणून त्यानं वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. ज्याच्या अंतःकरणात वैराग्य नाही तो परमार्थात उभा राहू शकत नाही. त्याचा परमार्थ योग्य प्रकाराने होत नाही, म्हणजे पुढे वाटचाल करत नाही. कारण काय, अंतःकरण कशानं कशाने तरी सारखं आवृत्त आहे. त्या अंतःकरणाला कशानं कशाने तरी ग्रासलंय आणि त्यामुळे तो अडकलेला कशात तरी आसक्तीने तो बुडलेला आहे. प्रत्यय ज्ञानी वितरागी विवेक बळे सकळ त्यागी तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. ज्याला प्रत्ययकारी ज्ञान आहे म्हणजे ज्याला अनुभवाचं ज्ञान आहे, जो वीतरागी ज्याच्या अंतःकरणामधून राग म्हणजे आसक्ती, वीत म्हणजे निर्गत निघून गेलेली आहे. विवेक बळे सकळ त्यागी विवेकाच्या बळावरती म्हणजे योग्य अयोग्य नित्यानित्य वस्तूचा विवेक करणारा जो आहे तो सकल त्यागी, तो सगळ्याचा त्याग करून निघून जातो. तो जाणीजे महायोगी. ज्यांनी सगळ्याचाच त्याग केलेला आहे त्या योग्याला सामान्य योगी समजूच नका, तो महायोगी आहे असं समर्थ म्हणतात. ईश्वरी पुरुष ते सगळे ईश्वराचे अवतार आहेत. समर्थांनी म्हटलंय की धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. ते म्हणतात की धर्माची स्थापना करण्याकरता जेव्हा लोक जन्माला येतात त्यावेळी ते ईश्वराचे अवतारच असतात, की त्याशिवाय धर्माची स्थापना होत नाही. कारण का, पुन्हा गीतेचाच आधार धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरताच तर मी पुन्हा जन्माला येतो. जर कुणी व्यक्ती येऊन जर धर्मस्थापना करते आहे तर तो सुद्धा ईश्वरी अंशच आहे, तो सुद्धा ईश्वराचाच अवतार आहे. आणि म्हणून ते सांगतात की अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा घरोघरी मागे भिक्षा महादेव. आता दृष्टांत दिला, हे आपल्याला उदाहरण सांगितलं. अरे साक्षात भगवान शंकर सुद्धा ज्यांना अष्टमहासिद्धी यांच्यासमोर हात जोडून उभे आहेत असे महादेव सुद्धा त्या सगळ्या सिद्धींची उपेक्षा करून काय करतात म्हणाले, तर त्या सिद्धींची उपेक्षा करून ते घरोघर भिक्षा मागतात. म्हणजे फकिरी वृत्तीने राहतात आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारे आसक्ती कशाबद्दलही भगवान शंकरांच्या ठिकाणी नाहीये. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी म्हणून या सकट सरी होत नाही. असं परमेश्वरासारखं वैराग्य सामान्य माणसाकडे कसं असू शकेल. त्यामुळे मनुष्य आणि ईश्वर हा जो स्वतःला मनुष्य आपल्याला भगवान म्हणायला लागला तर आपण समजून घ्यावं की हा कसा भगवान असेल, हा कसा ईश्वर असेल. हा आपल्या ठिकाणी आपलं मोठेपण स्वीकारून लोकांना मी मोठा आहे हे कसं दाखवेल आणि हे त्याच्या ठिकाणी हा अधिकार असेल का. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी. वेशधारी म्हणजे आमच्यासारखं सामान्य शरीर प्राप्त करून घेतलेला आणि सामान्य शरीरामध्ये व्यवहार करणारा, की ज्या देहाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती त्या देहाला ग्रासणारे आहेत. म्हणून ते म्हणतात की ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी. अनेक वृत्तींनी जो आवृत्त आहे म्हणून या सकट सरी होत नाही. म्हणून सगळ्यांची सारखी तुलना किंवा महात्म्य सांगता येत नाही. उदास आणि विवेक त्यास शोधिती सकळ लोक जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाणे. उदास आणि विवेक त्यास शोधती सकळ लोक. असे कोण लोक आहेत की ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे, असे कोण लोक आहेत की ज्यांच्या ठिकाणी विवेक आहे, ज्यांच्या ठिकाणी निश्चित काही विचार आहे, त्याच्या शोधात सगळा समाज असतो. असा कोणी चांगला असला तर लोक लगेच त्याच्या कच्छपी लागतात. आणि काय होतं, त्यांनी काही चांगुलपण आपलं प्रकट केलं की त्या चांगुलपणापासून तो निवृत्त होतो क्वचित. पण लोकांनी जे त्याचं आधीचं चांगुलपण पाहिलेलं असतं त्याच्यावरती लोक त्याला पुष्कळ मान देतात, त्याचा सन्मान करतात, त्याच्या चरणावरती हे एवढी मोठी संपत्ती ओततात, आपलं जीवन त्यागाने त्याच्याकरता समर्पित करतात.
परंतु तो हे सगळं प्राप्त झाल्यानंतर तो मात्र त्याच्या पूर्वस्थितीला राहिलेला नसतो. तो काय होतो, तो योगभ्रष्ट झालेला आहे. आणि असा योगभ्रष्ट झालेला मग त्या संपत्तीच्या आकर्षणात सापडतो, मग त्या संपत्तीचा दुरुपयोग करतो. नाही तर त्याला जे काही वाटेल त्या प्रकाराने आपण अनेक प्रकार जगामध्ये पाहतो, समाजामध्ये पाहतो की योग्य मनुष्याचं योग्य प्रकारचं जीवन याकडेचं त्याकडेला जाणं हे साधू संत सत्पुरुषांच्या शिवाय काही शक्यला फार अधिकार पाहिजे. नाही तर मध्येच कुठेतरी घसरल्याशिवाय राहत, कशाची न कशाची तरी अपेक्षा राहत. कुठेही जा, त्या उत्तर काशीच्या भागामधले एवढे संन्यास आश्रम पाहिले, मठपती पाहिले, त्याच्याकरताच मारामारी आहे. सगळ्यांच्या अंगावर भगवं आहे आणि भगव्यातच मारामारी आहे. म्हणजे सुटलेलं काहीच नाही आहे. अपेक्षा सगळ्यांचीच आहे आणि ती त्या अपेक्षेकरता सगळं होतं आहे. त्याच्या फसवाफसवी आहे, राजकारण आहे, क्वचित दडपशाही आहे, क्वचित शारीरिक अवस्थेमध्ये म्हणजे पातळीवरती त्यांचे हाणामारीसारखे सुद्धा प्रत्यक्ष प्रयोग आहेत, शरीरदंडासारखे काहीही आहे. दहशतवाद अनेक प्रकारांनी आहे. ते म्हणतात इथे जैसे लालची मूर्ख रंग ते दैन्यवाणे. ते म्हणाले जो मनुष्य खूप कशाचीही अपेक्षा करणारा आहे, आसक्त आहे, हावरा आहे, मोहामध्ये पडलेला आहे, लोभी आहे, असे जे लालची आहेत ते खरोखरच मूर्ख आणि दरिद्री आहे. कारण त्यांना ह्या जगात काहीच मिळवता येत. आणि म्हणून ते म्हणतात ते दैन्यवाणे होतात. त्यांच्या जीवनाला कोणतीच उदात्तता, कोणताच आनंद, कोणतीच विशेषता त्यांना काही लाभत नाही. जे विचारापासून चेवले ते आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. ते विचारापासून चेवले, विचारापासून दूर जातात, आचारापासून भ्रष्टले, आचार संपन्न राहत नाहीत, विवेक करू विसरले, त्यांच्या ठिकाणी विवेकाचा अभाव निर्माण होतो आणि विषयाचा लोभ निर्माण होतो. हे सामान्यतः मनुष्याच्या बाबतीमध्ये घडतं की विचारापासून चेवले, काही विचार केलेला असतो पण तो विचार फार काळ टिकत सुद्धा नाही. अगदी आत्ताच उदाहरण द्यायचं तर मोदींचं राज्य आल्याला अजून महिना सुद्धा झाला नाही, तर त्याच्या आतमध्येच आता महागाई येईल, आता पेट्रोलच्या किमती वाढतील असं म्हटल्याबरोबर निदर्शन करायला सुरुवात झाली. म्हणजे कशाकरता मत दिलं होतं की काही चांगला विचार यावा म्हणून, काही सज्जन माणसं यावीत म्हणून, काही राजकारणामध्ये बदल व्हावा म्हणून. आज टी व्हीवरती अखंड कांद्याच्या किमती आणि लोकांच्या मुलाखती चालू आहे की कांद्याच्या किमती इतक्या वाढणार आहे, पेट्रोलच्या किमती इतक्या वाढणार आहेत, मग काय आम्ही सरकारला निवडून दिलं आणि मग सरकारने महागाई काहीच कमी केली नाही. म्हणजे आणि मग काँग्रेसवाल्यांचं की यांनी आश्वासनं दिली, ज्या आश्वासनावर निवडून आले ते आश्वासनं ते पाळत नाही आहे. म्हणजे 15 दिवस नाही झाले तर सगळ्या बाजूने काव 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 करतायत आणि 60-60 वर्ष यांचं बोलणं कुठे गेलं होतं. हे सगळं ऐकत होते, हे सगळं सोसत होते, तेव्हा कुठे गेलं. म्हणजे याचा अर्थ इथे त्यांनी सांगितलं की जे विचारापासूनच चेवले, कशाच्या जीवावर मतदान करतात आणि कशाच्या जीवावर विरोधात बोलतात, ते म्हणतात जे आचारापासून भ्रष्टले, जे आपल्या आचारामध्ये राहू शकत नाहीत, विवेक करू विसरले, की ज्यांना आपल्या जीवनात योग्य अयोग्याचा निर्णय करता येत नाही. का तर स्वार्थावरती अधिष्ठित आहे, केवळ स्वार्थ आहे. आपल्या स्वार्थासाठी माणसं कशी पण वागतात. म्हणजे खूप चांगली, कधी कधी असं वाटतं की समाजात आपल्यासारखी सामान्य माणसं ही जास्त प्रामाणिक असतात आणि मग आपल्याला त्या माणसांविषयी आदर वाटतो. ती माणसं सुद्धा ज्या स्वार्थाचा त्यांच्या आयुष्याला फारसा उपयोग होणार नाहीये अशाही स्वार्थाकरता खोटं वागतात. हेही जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटतं अरे या जगामध्ये कुणी मोठा कीर्ती मिळवतो आहे म्हणूनही खोटं वागतो. हा सामान्य मनुष्य असतो, त्याला काही वेगळं मिळवायचं नसतं तरी खोटं वागतो. ज्याला बिचारायला काही मिळत नाही असा दरिद्री दिन आहे तो खोटंच वागतो, कारण तो खोटं वागूनच जीवन जगतो. त्यातला एखादाच असतो किंवा त्यातले असे फार थोडेच असतात की मोहाचे क्षण आले तरी सुद्धा
आपल्या आपल्या तत्वानी चालतात. मग त्याला तो गरीब, त्याला मध्यमवर्गीय, त्याला श्रीमंत असा काही निकष नाही आहे. ती प्रवृत्तीच असावी लागते की अमुक एका स्थितीत आहे म्हणून बरा आहे असं आपल्याला जे वाटतं की पुष्कळ वेळा आपण म्हणतो बापरे ते फार श्रीमंती प्रकरण नको बाबा, त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, अनेक त्रास आहेत ते नको मनुष्याला. कारण आपल्याला कळतं हे अब्जाधीश आणि कोट्याधीश काय समस्या आहेत त्यांच्या, कुठे पाहिजे. त्यामुळे आपण 2 रोटीचे मालक, आपल्या घरात आपल्याला चटणी भाकरी मिळते, आपण बरे आहोत असं मनुष्याला वाटतं. याही स्थितीमध्ये भ्रष्टाचार आहे, याही स्थितीमध्ये अनाचार आहे, याही स्थितीमध्ये मनुष्याच्या ठिकाणी चारित्र्य संपन्नता नाही. मग बघायची कुठे असं समर्थ आपल्याला म्हणतात. आणि म्हणून सगळे विषयांनी लोभावलेले आहेत. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत निमित्य. भजन ईश्वर सेवा आवडत नाही, पुरश्चरण कदापि घडेना, काही निष्ठावान अनुष्ठान असं काही घडत नाही की एखाद्या देवावरती निष्ठा ठेवली आहे आणि त्या निष्ठेने काही विशिष्ट कालावधीत अनुष्ठान केलंय, घडत नाही. भल्यास त्यास पडेना, येत निमित्त. म्हणाले त्यामुळे याच्यामध्ये भलं काही केलं जावं असं ह्या कोणत्याही दृष्टिकोनातनं त्याच्याकडून घडत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, विपन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. म्हणाले भले लोक याच्यासारखे वागत नाही, हे ज्या प्रकाराने वागतात त्या प्रकारे भल्या लोकांचं वागणं नाही. पण असा एक वर्ग समाजामध्ये असतोच असतो, वैराग्य करून भ्रष्टेना. त्याच्या ठिकाणी मनाची निस्पृहता इतकी आहे की कशीही परिस्थिती येऊ तो भ्रष्ट होत नाही. ज्ञान भजन सांडेना, यथार्थ ज्ञानाला तो डावलत नाही. त्यानंतर भजन ईश्वर सेवा सोडत नाही. व्युत्पन्न आणि वाद घेणं. व्युत्पन्न आहे म्हणजे ज्याच्या बुद्धीला कोणताही विषय चांगला पारदर्शकपणे समजून घेऊन त्या विषयाचं आकलन करून घेऊन तो विषय आचरणात आणणारा असा तो व्युत्पन्न पंडित आहे. आणि वाद घेणं म्हणजे दुसऱ्याशी आपल्या ज्ञानाच्या बळावर उगाचच वादविवाद करत बसत नाही. मग तुम्ही असं का म्हणतो, तुम्ही तसं का म्हणता, आम्ही असं म्हणतो. काय ज्याला ज्या मार्गाने चालायचंय त्यांनी त्या मार्गाने चालावं, ऐसा थोडा. अशी लोक फार थोडी असतात. आणि म्हणून ते म्हणाले कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तात्काळ विके. म्हणजे शेतामध्ये पुष्कळ कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येतं. आपल्याकडे विक्री करण्याकरता जर अतिशय दर्जेदार वस्तू असली तर ती हातोहात विकली जाते. जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती आणि जे जाणकार लोक आहेत ते त्या गोष्टीकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. येर ते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले. याच्याशिवाय जे दुसरे लोक आहेत ते अवघेची मंदले, ते दुर्बल होतात. त्यांच्या ठिकाणी तो वेग राहत नाही. म्हणजे मंदले म्हणून वेग म्हणायचं नाही तर मंद आहेत. मंद आहे त्याचा अर्थ फारसे उठावदारपणाने काही कार्य करण्याकरता, काही धडाडीनी काही पुढे येण्याकरता त्यांच्याकडनं फारसा प्रयत्न होत नाही. दुराशेने खोटे झाले, काहीतरी इच्छा आकांक्षा मनामध्ये धरून बसतात आणि त्या खोट्या इच्छा आकांक्षाच्या पातळीवरती किंवा दुराशा, जी आशा कधी पूर्ण होणार नाही अशा प्रकारच्या इच्छा आकांक्षा करत त्या दुराशेने आपल्या आयुष्यामध्ये खोटे बनतात. म्हणजे ते खोटे ठरतात, त्यांचे व्यवहार खोटे ठरतात. आता जे चाललं आहे की कांदा आहे तो सगळीकडे काढा बाहेर, लोकांनी जो दडवून ठेवला आहे तो जर काढलात तर कांद्याचे भाव एवढे वाढणार नाही. राज्यांमधली बंधनं काढून टाका म्हणजे तो कांदा या भावाला येईल. म्हणजे कांद्याचा भाव का वाढवायचा, त्याचं कारण असं की व्यापाऱ्याला फायदा द्यायचा. ही काही धोरणं आहेत. तर इथे ही जी दुराशा आहे, का ठेवून देतो कांदा. आता आपणच शेती करत असताना आपणही तेच करत होतो की कांदा आला की बाजारात नेऊन कोणी टाकत नाही. कारण जेव्हा कांदा येतो तेव्हा तो 40 पैसे किलोनी जातो, तेव्हा बाजारामध्ये कांद्याचा खर्च सुद्धा निघत नाही. पण तोच कांदा त्याची वखार करून ठेवून दिला आणि बरोबर पावसाळ्यामध्ये काढला
की जेव्हा सामान्य शेतकऱ्याला ज्याला कांद्याची साठवण करता येत नाही त्याचा सगळा कांदा बाजारात विकला जातो आणि मग हा कांदा जेव्हा बाजारामध्ये येतो तेव्हा या कांद्याला मुँह मागे दाम, जे म्हणाल त्या भावाने कांदा विकला जातो. मग शेतकरी म्हणतो आपले पैसे तेव्हा निघतात आणि शेतकरी ठेवून देतो. म्हणजे ही जी प्रवृत्ती ही दुराशा आहे की योग्य वेळी योग्य गोष्ट न करता त्याच्यावरती काय नियोजन करावं वगैरे सरकारचा विषय आहे, आपला विषय नाही. सगळ्यांचा कांदा कसा ताब्यात घ्यावा, तो कसा साठवावा, कांद्याला दर कसा द्यावा वगैरे वगैरे, ते सगळ्या योजना किंवा तो धोरणात्मक भाग आहे किंवा तो व्यवस्थापनाचा भाग आहे, तो आपण सोडून देऊ. पण मनुष्य आपल्या जीवनामध्ये सगळीकडे दिवाळी आली की तेल तूप सगळं महाग होतं, गडप होतं. हे सगळं काय, ही दुराशा आहे की आता हे दिवस बरोबर चलतीचे आहेत किंवा पैसे मिळवण्याचे दिवस आहेत, तर आता पैसे मिळवून घ्यायचे काही झालं तर, मग काही भाव दिला तरी चालेल. कानकोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. जो भ्रष्ट झालेला आहे तो आपल्या ज्ञानाला सुद्धा कानकोंड करून घेतो. म्हणजे याचा अर्थ आपलं ज्ञानसुद्धा भ्रष्ट बनवतो किंवा असत्य मार्गाने ते प्रकट करतो. आपण कितीतरी समित्यांचे अहवाल बघतो, काय अहवाल देतात कोणाला माहिती, त्यात काय लिहिलेलं असतं कोणाला माहिती, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. हजारो नाही लक्षावधी रुपये खर्च होतात, ते त्यांना मिळतात. एवढे मिळूनसुद्धा त्याच्यातून काहीही बाहेर पडत नाही किंवा काही ठोस गोष्टी घडत नाही. हे काय, ही ज्ञानाची भ्रष्टताच आहे. समाजाच्या समोर हे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे आध्यात्मिक ज्ञान कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या समोर आणावं, त्याला विपरीत करावं आणि आपल्या ठिकाणी एक आपला गट, एक आपला संप्रदाय, आपला समुदाय तयार करावा आणि मग त्या समुदायाने ते राखत ठेवावं आणि त्याच्या जीवावरती आणि बलवान व्हावं. हा एक भ्रष्टाचारच आहे. आणि त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये कानकोंड होणं हे खरं आहे का हो, असं जर कोणी विचारलं तर खरं आहे की नाही माहीत नाही अशी उत्तरं देणारी खूप मोठ्या संप्रदायातली खूप मोठी माणसं आहे की ते काय सांगतात ते असं. कारण काय आहे की जेव्हा ते सांगतात की अहो माणसानी आमची अगरबत्ती वापरली, आमची उदबत्ती वापरली की चांगलं ध्यान लागतं. आता हे ज्ञानाच्या भ्रष्टतेचं लक्षण नाही तर काय, मग उदबत्त्यांचीच समाधी लागली असते. कशा करता माणूस पाहिजे, इतक्या चांगल्या उदबत्त्या लावतील बिचाऱ्या समाध्या. हे काय म्हणजे काही त्याला अर्थ आहे का? कारण कुठल्याही प्रकारच्या अव्यवहारी विधानांना काही अर्थ उरत नाही, पण माणसं करत राहतात सर्व प्रकारे. राजकारणाच्या निवडणुका, प्रचार मोहिमा हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की भ्रष्टज्ञान लोकांच्या समोर देणं, लोकांना नेहमी भ्रमित करणं. आणि दुसरं काय करतात, दुसरं काही केलं जात नाही या सगळ्यामधून. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की सकळ विषय सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारणे घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायसी. विषयाचं बलवानपण, सबल विषय त्यागणे, बलवान विषय त्यागावेत, शुद्ध कार्याकरता घ्यावेत. शरीर राखण्याकरता खाल्लंच पाहिजे, त्याकरता झोपलंच पाहिजे, त्याकरता शरीराची हालचाल केलीच पाहिजे. हे सगळं मनुष्याने केलं पाहिजे. पण खाईन तर रोज पुरणाचीच पोळी खाईन, खाईन तर रोज गोडाशीच पोळी खाईन, खाईन तर रोज चमचमीतच जेवण जेवेन, खाईन तर रोज जेवणामध्ये विविधताच पाहिजे. हे काय आहे? ते म्हणाले विषयांच्या बाबतीमध्ये मनुष्याची जी आवड आहे, मनुष्याची जी गरज आहे, दोन्हीही समजलं जातं. पण मनुष्याचा त्याच्या मागचा असणारा जो चंगळवाद आहे तो समजू शकत नाही. म्हणजे त्याच्यामधली आवश्यकता आणि चैन याच्यामध्ये नक्की अंतर आहे. चैनीकडे जायचं का नाही जायचं आणि आवश्यकता आपल्या कोणत्या या आपण ठरवायचं. एकाला घरातल्या 10 गाड्या ही आवश्यकता असेल, एकाला घरात सायकल पण चैन असेल, काही आवश्यकताच नाही घरात ठेवायची, तर त्यांनी का ठेवावं? तर म्हणून त्यांनी सांगितलं की सकळ काही सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, योग्य कार्याकरता त्याचा अवलंब करावा. विषय त्यागाची लक्षणे ओळखायसी. विषय त्याग कसा ओळखावा त्यांनी सांगितलं, अशी ती थिन लाईन ऑफ डिमार्केशन आहे.
अगदी पातळ पडदा आहे त्याच्यामध्ये. इथे आवश्यकता आहे आणि इथे चैन आहे. प्रामाणिकपणाने आवश्यकतेची यादी करावी, प्रामाणिकपणाने चैनीच्या गोष्टी लिहाव्या. मग आपण सगळा व्यवहार करतो तो चैनीचा का प्रामाणिकपणाचा तो बघावा. जर प्रामाणिकपणाने आवश्यकतेचा व्यवहार करत राहिलो तर असं म्हणावं की आपण त्या आध्यात्मिक परंपरेमध्ये जगतो. आणि जर का आम्ही फक्त चैनीचा व्यवहार करत असू किंवा आवश्यकतेला महत्त्व न देता चैनीला महत्त्व देत असू तर समर्थ म्हणतात तसं आम्ही सगळ्या विषयांमध्ये बुडलेले आहोत. आम्हाला जो आमचा व्यवहार आहे तो विषयांपासून दूर करत नाही. मग परमार्थाची गोष्ट आपण का बोलावी हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं एक सामान्य आपल्यापुरतं एक धोरण आहे की आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिक माणसाचं जीवन हे समर्थांना अपेक्षित असलेल्या वैराग्यशील पुरुषाचं निश्चित नाही आहे आणि असणारच नाही. ते कधी होणारही नाही. ह्या जन्मी नाही, अजून 100 जन्म झाले तरी होईल की नाही आपल्याला माहीत नाही. तर मग आम्ही काय जगावं. आम्हाला एवढंच जगता येतं की हा प्रपंच करत असताना आम्ही किती अधिकाधिक प्रामाणिकपणे जगू. कारण प्रामाणिकपणा हा एक निकष आपल्याला लावता येतो की प्रामाणिकपणाने आपण इथे थांबलो, प्रामाणिकपणाने खर्च थांबवला, प्रामाणिकपणाने विचार थांबवला, प्रामाणिकपणाने कर्म थांबवलं. थांबवलेलं कर्म आपल्याला आळशी करत नाही. थांबवलेला जो काही पैशाचा विनियोग आम्हाला कंजूस बनवत नाही. तर आवश्यक आहे ते आम्ही करत राहू, जे अनावश्यक आहे ते करणार नाही. आणि जे करणं आवश्यक आहे त्याला आम्ही अनावश्यक म्हणणार पण नाही. कारण आम्ही प्रामाणिक असू तर. नाहीतर आम्हीच ठरवणार हे अनावश्यकच आहे म्हणजे दुसऱ्याला द्यायलाच नको. तर हे जे सगळं आहे ह्याच्यामध्ये एक प्रामाणिकता हा निकष आहे की आमचं जीवन जगताना आम्हाला प्रामाणिकपणे जगता आलं तर आम्ही पुष्कळ जिंकलं. म्हणजे आपल्याला जाताना असं कधी भय नाही वाटता कामा की त्याच्यासमोर जाऊन उभं राहिल्यावर तो विचारेल हे असं काय केलं तसं. आम्ही असलं काही केलेलं नाही. आम्ही आपले सरळ साधे व्यवस्थित जगून इथे आलेले आहोत. आता तुला काय आमच्याशी बोलायचं आहे ते तू बोल, पण आम्ही तुझ्या पुढे घाबरून उभे नक्की राहणार आणि घाबरून उभं राहण्यासारखं आम्ही कधी वागणार नाही. एवढं वागायला आलं, एवढा प्रामाणिकपणा जर मनुष्याला बाळगता आला तर या संतांची सगळी वचनं प्रपंचामध्ये राहून आम्ही अवलंबल्यासारखी. कारण प्रापंचिकाला एका प्रामाणिकपणाशिवाय दुसरा आधार नाही. आळसाची निवृत्ती आणि प्रामाणिकपण या 2 गोष्टी. कारण आळस एक असा आहे, दंभ एक असा आहे की जो सुटलाच पाहिजे. की आमच्याकडे दांभिकता येता उपयोगी नाही, पण आम्ही दांभिकता पण बाजूला ठेवू. पण एक आळस आणि दुसरा प्रामाणिकपणा. आता इथे सकळ काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. काय आहे विवेक्यांचा अभिप्राय? एकच आहे की सगळं काही करणारा परमात्मा आहे. ही प्रकृती काही करत नाही. प्रकृती म्हणजे मी करत नाही, माझा देह करत नाही, माझी बुद्धी करत नाही, माझं मन करत नाही, माझा अहंकार करत नाही. यातलं कुणीही काहीही करत नाही. करणारा सगळा तो परमात्मा आहे. करणारा सगळा तो परमेश्वर आहे. सगळं काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव. त्या प्रकृतीला कुठेच स्थान नाही. विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. विवेक्याने कसं असावं, काय असावं, विवेकी काय म्हणतो हे विवेकच जाणतो. म्हणजे त्या ठिकाणी जसा विवेकी जाणतो तसा विवेक जाणतो. की विवेकी माणसाने काय करावं हे त्याचा विवेक जाणतो. आणि समोरचा विवेकी मनुष्य हा याच्या परिस्थितीत विवेकाने वागतो आहे की नाही हे बरोबर जाणतो. कारण त्याला बरोबर समजतं. आपल्याला समजो की न समजो, पण समोरच्या विवेकी माणसाला दुसऱ्या विवेकी माणसाचा व्यवहार समजतो. म्हणून शूरत्व विषयी खडतर त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंग चोर एक कैसा. शूरत्व विषयी खडतर जो मनुष्य आपल्याकडे धैर्याने आपलं जीवन रेटून पुढे नेतो तो जो आहे त्याच्याविषयी सगळ्यांना आदर असतो. सगळ्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी अंतःकरणामध्ये कुठे ना कुठेतरी श्रद्धेचा भाव हा असतोच असतो. कामगार आणि अंगचोर
एक कैसा. जो म्हणाले अंग मोडून काम करतो तो आणि जो आपला हातचं राखून करतो तो, हे दोघे एक कसे होतील? होणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात त्याग अत्याग तार्किक जाणे. त्याग कशाला म्हणायचं आणि स्वार्थ कोण करतो हे तार्किक म्हणजे न्यायी मनुष्य बरोबर जाणतो. बोला ऐसे चालो जाणे. त्याला आपण जे बोलतो त्याप्रमाणे चालावं याचं त्याला बंधन असतं. पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथा योग्य. आणि व्यक्तींच्या ठिकाणी आणि संबंध निसर्गाच्या ठिकाणी समष्टीच्या ठिकाणी व्यवहार कसा जाणावा, त्याच्यामध्ये किती रमावं, त्याच्याकरता काय कसं किती कुठे करावं हे तो चांगला जाणतो. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी या दोन्हीचंही आपल्या जीवनातलं स्थान काय हे तो पूर्ण ओळखून असतो. यथा ऐसा, हा शेवटची ओळी. ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरुता तयाचेनी सार्थकता सहजीच होय. याला उत्तम लक्षणी पुरुष असं म्हणावं. ज्या माणसाच्या ठिकाणी चांगले गुण आहेत असा चांगल्या गुणाचा मनुष्य आहे असं आपण समजावं आणि त्या माणसाच्या जीवनाचं सार्थक सहज होतं असं समर्थ म्हणतात. आणि समर्थांनी या सृष्टीचं निरसन, या आमच्या समोर असणारं जे पिंड ब्रह्मांड आहे त्याचं निरसन आम्ही कसं करावं ते सांगितलं.